नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. दशम हिंद केसरी बकासूर एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कोरेगाव हिंद केसरी मैदान 2 मे 2025 या दिवशी होणाऱ्या स्पर्धेत आपला लाडका बकासूर सहभागी होणार नाही. कारण काय? काही दिवसापूर्वी बकासूर देवाला दुखापत झाली होती. ती दुखापत गंभीर होती, त्यामुळे त्याच्यावर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले. आता तो बऱ्यापैकी बरा झालेला असला तरी डॉक्टरांनी अजून काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे बकासूर अजून किमान 15 दिवस मैदानात दिसणार नाही. हीच खरी आणि खात्रीशीर माहिती आहे. त्याच्या तब्येतीचा विचार करता 2 मे रोजी होणाऱ्या कोरेगाव हिंद केसरी स्पर्धेत तो सहभागी होणार नाही. आपण सर्वांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी. चला पाहूया यावर सोशल मीडियावर चाहते काय म्हणतात. 1 नंबर काम केलं भाऊ. बक्याला विश्रांती दिली. जरा 15 दिवसाच काय, 1 महिना आराम होऊ दे. बक्याला एकसारखा मैदान मारला आहेच, त्यामुळे त्याला खरंच आरामाची गरज आहे. बकासूर घरी आहे तेव्हा लाईव्हला पब्लिक कमी आहे. ऑनली बक्कू भाऊ, करू दे आराम. मित्रांनो, बकासूर 2 तारखेला पळणार नाही आणि ही खरी बातमी आहे. बरोबर आहे. आता बघूयात आणखी काही खास कमेंट्स. 2 तारखेला येणार भाऊ बक्या भाई. भावा नाही येणार, 100% खात्रीशीर माहिती आहे. आपल्याला मैदानापेक्षा त्याची सेहत तब्येत महत्त्वाची आहे. तो बरा होऊन पुन्हा नवीन जोशात उभं राहणं हेच महत्त्वाचं आहे. धप्पा आहे बकासूर आणि गोटचा सर्जा पळणार आहे 100%. येणार आहे बाबा, धप्पा देणार. बकासूर मैदानात नाही तर मैदान पण बघायची इच्छा होत नाही. ही बातमी ऐकून पब्लिकच्या भावना उमटलेल्या आहेत. पण एक गोष्ट नक्की, बकासूरची तब्येत चांगली व्हावी हा सर्वांचा प्रामाणिक हेतू आहे. बकासूर लवकरच नव्या जोशात मैदानात परत येईल हीच अपेक्षा. या संपूर्ण व्हिडिओविषयी आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मनपूर्वक धन्यवाद.